आम्ही सेकंडरी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बिलवडी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी आज आपल्यासमोर सादर करत आहे सोलर PV पंप हा उपक्रम. नमस्कार, मी संस्कृती राजेंद्र गणकर, इयत्ता 7वी तुकडी अ. नमस्कार, मी आराधना माळी, इयत्ता 7वी तुकडी अ. नमस्कार, मी स्वप्नाली सुचित चव्हाण, इयत्ता 7वी तुकडी अ. नमस्कार, मी अनुष्का नंदसुरे, इयत्ता 7वी तुकडी अ. नमस्कार, मी आराधना चव्हाण, इयत्ता 7वी तुकडी अ. हा सूर्याच्या किरणांच्या उष्णतेमुळे सोलर पॅनलला ऊर्जा मिळते. सूर्याच्या किरणांच्या उष्णतेमुळे सोलर पॅनलला ऊर्जा मिळाल्यामुळे सोलर पॅनल चार्ज होते. ही सोलर पॅनलची वायर हा पंप कंट्रोलर व हा सबमर्सिबल पंप. पंप कंट्रोलरमुळे करंट नियंत्रित होतो व सबमर्सिबलला वीज पोहोचवतो. सबमर्सिबल पंप व विहिरीत जाऊन विद्युत चालवतो. त्यामुळे नळाला पाणी पोहोचते. आता सांगितल्याप्रमाणे हा नळातून पाणी डायरेक्ट शेतात पोहोचते. ते पोहोचण्यासाठी खाली आधाराला मेटल स्टँड लावलेला आहे. त्यामुळे हे पाणी थेट शेतात पोहोचते. ह्या पाईपमध्ये एक बटन बसवलेलं आहे, ते पाण्याचा प्रवाह नियंत्रित करते आणि थेट पाणी शेतात पोहोचते. त्यामुळे शेताचे पीक नीट होते. सूर्याची किरणे सोलर पॅनलवर पडतात. सोलर पॅनल पडल्यावर सोलर पॅनलमध्ये ऊर्जा निर्माण होते व ती विजेमध्ये रूपांतर होते. हा पंप कंट्रोलरची कनेक्टेड वायर आहे. या वायरीतून वीज पंप कंट्रोलरकडे जाते. पंप कंट्रोलरमध्ये नियंत्रित झालेली वीज खाली सबमर्सिबल पंप आणि मोटरमध्ये जाऊन मिसळते. खाली सबमर्सिबल पंप खाली विहिरीत खोल जाऊन विद्युत चालवतो. ह्यांच्या सहाय्याने पाणी वर पाईपपर्यंत जाते. पाईपशी कनेक्ट ही पाईप या पाईपला हातात येण्यासाठी मेटल स्टँड बनवले आहे. या पाईपमध्ये पाण्याचा प्रवाह कमी जास्त करण्यासाठी यंत्र बसवले आहे. त्याच्यामुळे पाणी शेतात जाते. उपयोग शेतात सिंचनासाठी पाणी उपसणे, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीतून किंवा बोरवेलमधून पाणी काढणे, घरासाठी व उद्योग किंवा उद्योगासाठी पाणी पुरवठा करणे. शेतकऱ्याला शेताला पाणी पाजण्यासाठी सोपे व्हावे आणि शेतात कमी किंवा जास्त प्रमाणात पाणी मिळू नये म्हणून पुरेसे पाणी मिळवणे. फायदे: सोलरमुळे डिझेल मोटर किंवा इंधन वापरले जात नाही. डिझेल मोटर आणि इंधन वापरले नाही तर प्रदूषण होत नाही. उद्देश: विद्युत किंवा विजेवर अवलंबून न राहता शेतात पाणी पोहोचते. दुष्काळी भागात किंवा जिथे पाण्याचा पुरवठा कमी असतो किंवा अनुपलब्ध असतो तिथे सोलर PV पंपचा जास्तीत जास्त उपयोग होतो. निष्कर्ष: याच्या डिझेल मोटरची त्यामुळे प्रदूषण व्हायचे. आता असे नाही. आता सूर्याची किरणे सोलरवर पडतात व सोलरमध्ये निर्माण झालेली वीज मोटरमध्ये वीज निर्माण करते. आधी शेतकरी मोटर सुरू केल्यावर तिथे भरपूर पाणी पडायचे. त्यामुळे जमिनीतले सूक्ष्म जीव नष्ट व्हायचे किंवा पिकालाही पुरेसे एवढे पाणी मिळायचे नाही किंवा जास्त पाणी मिळायचे. आता तसे नाही. या उपक्रमातून आपण साध्य केलेलं आहे की यात जर आपण मोटर सुरू केली तर पाण्याचा प्रवाह बारीक कमी करण्यासाठी आपण एक यंत्र बसवलेलं आहे. त्यामुळे शेताला लागेल तेवढेच पाणी मिळेल. जर शेतकरी कमी प्रेशरने पाणी सोडत असेल तर तो ठराविक वेळानंतर पाणी बंद करायला येऊ शकतो. पर्यावरणाचे